जसा आजचा दिवस खराब गेला भावांना, तसा आजची संध्याकाळ खराब जाता कामा नये. ज्या वाटेने वेपन बीचला गेलो होतो त्याच वाटेने मी रिटर्न निघालो. रिटर्न निघताना मला जायचं होतं वॉटर मेट्रो स्टेशनला. भावांना ही आपल्या भारतातली सर्वात पहिली वॉटर मेट्रो शिप आहे. मला स्टेशनला थोडंसं 5 मिनिटं लेट झालं, त्यामुळे माझी शिप मिस झाली. मग आणखी मला 20 मिनिटं बसायला लागलं. तर काहीतरी टाइमपास करावं म्हटलं होतं, तर बाहेर सहज नजर टाकली की केरळचा जॅक स्पॅरो घेऊन तो त्याची शिप एकदम सुसाट मध्ये जात होता. तर त्यासोबत तिचे शिपाई बिपाई दिसत होते आपल्याला. ह्या वॉटर मेट्रो स्टेशनच्या बाजूला आणखीन एक स्टेशन होतं, प्रायव्हेट होतं. त्याची एक शिप तिकडे आली लवकरात लवकर. तर मला वाटलं आपली शिप आली आहे काय. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बस स्टॉप असतात, तसं केरळाचे इलेक्ट्रोम न्यूटन मध्ये वॉटर मेट्रो स्टेशन असतं. टाइमपास करता करता थोड्याच वेळात आपली शिप लांबनं दिसून आली. म्हटलं वाद, जरा जीवाला बरं वाटलं, लवकर लवकर जाता येईल. ऊन खूपच होता बाहेर. बाहेरच्या उन्हामुळे खूपच वैतागून गेलो होता भावांनो. जेव्हा वॉटर मेट्रो आली तेव्हा कुठे जीवात जीव आला. म्हटलं आतमध्ये जरा थोडंसं थंड वातावरण मध्ये जरा बसून ट्रॅव्हल करता येईल म्हटलं. तर आतमध्ये गेलो तर स्पेस वगैरे भेटला थोडं, असं काहीतरी त्याचा इंटरफेअर होता. आणि लगेच 5 मिनिटात आपली शिप निघाली वेपन बीच वरून इलेक्ट्रोम न्यूटन कडे. जाता जाता पूर्ण समुद्राचा नाही असं काहीतरी व्ह्यू दिसत होता. ते हे जे समोरचे व्ह्यू आहे ते वेपन गावाचं आहे, की तिकडे भरपूरसे शिप वगैरे थांबले होते. इम्पोर्ट एक्सपोर्टचे खूप मोठमोठे शिप थांबल्या होत्या. मग मी थोडीशी पाण्यामध्ये नजर टाकली की भरपूरसे असे डॉल्फिन मासे ते बाहेर यायचा प्रयत्न करत होते. जसे की ते गोल गोल राऊंड मारतात पाण्यामध्ये, तसे राऊंड मारत होते. आणि थोडंसं राईट साईडला वळून बघितलं की इंडियन आर्मीचे शिप वगैरे भरपूर लागले होते तिकडे मित्रांनो. तर बघता बघता माझं स्टॉप कधी आलं काही कळलंच नाही. तर मी तर खूप एक्सप्लोर आणि एन्जॉय केलं. तर मित्रांनो, तुम्ही पण अशी काहीतरी प्लॅनिंग करत असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच फॉलो करून ठेवा. मित्रांनो, तुम्ही जर कधी केरळाचा प्लॅन करत असाल तर इलेक्ट्रोम न्यूटन मध्ये नक्की या. तर लवकरच भेटू मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.